मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. वेलकम टू सेलिब्रेटिंग पाऊस. आता पावसाविषयीच बोलायचं झालं तर पाऊस हा जितका लहरी असतो ना तितकाच तो स्वच्छंदीही असतो. म्हणजे कधी कधी तो वेड्यासारखा हरवतोही पण कधी कधी शाण्यासारखा मिरवतोही. आणि त्यामुळेच भुईच्या पानावर ढगाच्या शाईने लिहिलेली पाऊस नावाची कविता ही आपल्याला वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळते. अगदी येरे येरे पावसापासून ते आतापर्यंतच्या चिंब भिजलेले या गाण्यापर्यंतचा पाऊस हा आपल्याला वर्षानुवर्ष भेटत राहिलाय. खरं तर भिजवतच राहिलाय म्हणा ना. आणि त्यामुळे पाऊस आणि कविता या दोघांचं अतूट असं नातं आहे. ते पाऊस आला की कविताही आली. आणि हो, आपल्याकडे पावसावर कविता करणारे कवीही काही कमी नाहीये. त्यामुळे आज सेलिब्रेटिंग पाऊसच्या निमित्ताने कवी कट्ट्याच्या अशाच काही कवींना आपण भेट देणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या कविताही ऐकणार आहोत. आणि या संपूर्ण प्रवासातला हा पाऊस आपण वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या रूपात अनुभवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या प्रवासाला. आता आपण आहोत वाशीमधल्या वीर सावरकर उद्यानामध्ये आणि माझ्या सोबत आहेत क्रिएटिव्हिटीच्या दुनियेत वावरणारे हे कवी. आणि कवी कट्ट्यांच्या या कवींशी आज आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्या कविता जाणणार आहोत. आणि या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांची आधी ओळख करून घेऊया. मी अमोल मटकर. मी ग्राफिक डिझायनर आहे आणि मी कॅलिग्राफी करतो आणि छंद म्हणून कविता करतो. मी डॉक्टर गजानन विश्वंभर मिटके. मी केएम महाविद्यालयामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. मला कुसुमाग्रज अवॉर्ड मिळाला होता 2006 मध्ये आणि गझल कविता लेखन याच्यामध्ये माझं मुसाफिरी चालू असते. नमस्कार, माझं नाव हर्षल राणे आणि मी कविता एक छंद म्हणून करतो. बेसिकली मी मास्टर ऑफ थिएटर आर्टची डिग्री घेतलेली आहे. ॲक्टर आहे आणि डिरेक्टर आहे. नमस्कार, माझं नाव चंद्रहास गोपीनाथ रहाटे. मी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रोफेशनल आहे. मी छंद म्हणून कविता करतो आणि अलीकडेच समबडी कोणीतरी प्रेम करावं या माझ्या गाण्याला नीफ अवॉर्ड मिळाला आहे. नमस्कार, मी स्वप्नील चाफेकर. मी शास्त्रीय गायक आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि गीतकार सुद्धा आहे. काही सिरियल्स आणि फिल्मसाठी लिहितोय. चला तर मग अशा प्रकारे आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. या सगळ्या कवींची ओळख तर झालेली आहे आणि आपल्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत. या पहिल्या टप्प्यामध्ये या कवींना टास्क दिला जाणार आहे आणि याच्यामध्ये माझ्यासोबत काही चिठ्ठ्या आहेत आणि या चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि या चिठ्ठ्यांमध्ये एखादा शब्द असेल त्या शब्दानुसार तुम्हाला चारोळ्या करायच्या आहेत. सो हे खरंच जरासं एक तुमच्यासाठी एक्साइटिंग असेल. त्याच्यामुळे बघूया आता हे कवी या खेळाला कसा न्याय देतात ते. सो तयार आहात तुम्ही सगळे? या चिठ्ठ्या आपण आता उडवतो आहोत आणि या पहिल्या चिठ्ठीमध्ये कोणता शब्द येतोय ते. आणि आता आपण ही चिठ्ठी उचलूया, बघूया याच्यामध्ये कोणता शब्द आहे. आणि शब्द आलेला आहे तो म्हणजे छत्री. सो छत्री हा शब्द आलेला आणि या छत्रीवरून तुम्हाला काहीतरी चारोळी करायची आहे. सो काही सुचतंय? ओके, हा ह्याला काहीतरी सुचतंय. आपण जाऊया ह्याच्याकडे. छत्रीवरून एक सुचतंय की रादर छत्री नसताना पाऊस पडतो. त्यावरून एक की रिमझिम धून बडबडतो पाऊस, थेंबांतून उलगडतो पाऊस. रिमझिम धून बडबडतो पाऊस, थेंबांतून उलगडतो पाऊस. छत्री जेव्हा नसते सोबत तेव्हाच नेमका पडतो पाऊस. आयत्या वेळेला सुचलेली ही चारोळी आहे. आणि आता आपण दुसरी चिठ्ठी उचलूया, बघूया कोणता शब्द येतोय ते. ही चिठ्ठी उचलली आहे आणि ह्याच्यामध्ये शब्द आहे तो म्हणजे चांदणे. एक मला सुचते. ओ क्या बात आहे. पावसाच्या दिवसात चांदण्या सुट्टीवर जातात. पावसाच्या दिवसात चांदण्या सुट्टीवर जातात. लपत छपत त्याच रात्री काजवे होऊन येतात. त्यानंतर आपल्याला ह्या 3 चिठ्ठ्या पडलेल्या दिसतात. त्या 3 चिठ्ठ्या सुद्धा आपण उचलणार आहोत आणि बघणार आहोत आणखीन कोणत्या कवींना आणखीन काय सुचतंय ते. स्वप्न. स्वप्न हा शब्द आलेला आहे आणि या स्वप्नावरून चारोळी करायची आहे. बघूया. माखलेलं स्वप्न आहे ते. हो, आणि मातीने माखलेलं हे स्वप्न आहे. पण स्वप्न यार
माझा टॉपिक आहे, मी खूप बघतो. हे माझं नाव आहे. ठरवा आधी कोण करणार आहे. एक काहीतरी गमतीशीर, थांब. एक गमतीशीर स्वप्नावरून काहीतरी गमतीशीर. मी बरीच बघतो ना स्वप्न, बरं. आणि हल्ली भीती वाटते स्वप्न बघायला. त्याच्यावर काहीतरी का हल्ली स्वप्न पाहायला भीती वाटते, हल्लीतनंही पाहायला भीती वाटते. भीती स्वप्न तुटायची नसते, उशिरा उठायची असते. आणि आता या उरलेल्या चिठ्ठ्या आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे भेट. भेट हा शब्द आलेला आहे आणि भेट या शब्दावरून काही सुचतंय का. भेट तू बोलतोय सुचत होतं. हितेशला काहीतरी फायनली सुचलेलं आहे, बघूया आपण. फक्त एकदा तुझी माझी भेट झाली असती. फक्त एकदा तुझी माझी भेट झाली असती, सावलीला ही उन्हाची ऊब कळली असती. वा, क्या बात आहे. म्हणजे ही माणसं आहेत ना, ही जगात काही करू शकतात. म्हणजे खरं तर क्रिएटिव्हिटीच्या दुनियेमधली ही माणसं आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही ठासून भरलेली आहे. आणि आता आपले हे 2 उरलेल्या चिठ्ठ्या आहेत, बघूया हे 2 उरलेल्या चिठ्ठ्यांमध्ये कोणता शब्द येतो ते. आणि शब्द आहे दुष्काळ. दुष्काळ जो अनेक वर्ष महाराष्ट्र सहन करतोय, त्या दुष्काळाविषयी. पाऊस जेव्हा नाही येत त्याच्यावरची आहे. अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस. अरे पाऊस पाऊस नको उदास राहूस. मी मातीले धी आलो माया डोळ्यातलं टिपूस. वा, आयत्या वेळेला सुचलेल्या यांच्या या चारोळ्या आहेत. आणि शेवटची राहिलेली चिठ्ठी आहे ती आपण उचलणार आहोत. याच्यामध्ये कोणता शब्द आहे तो बघणार आहोत आणि इथेच हा प्रवास आपण थांबवणार आहोत. तो ही शेवटची चिठ्ठी आहे, ती म्हणजे जाता जाता हिरवगार. तो हिरवगार हा शब्द आलेला आहे आणि या शब्दावरून काही सुचतंय का तुम्हाला. तू भिजता मी व्हावे ओली वाट मखमली तुझ्याचसाठी. तू भिजता मी व्हावे ओली वाट मखमली तुझ्याचसाठी. तुझी पावले मीही थोडी चुंबून घ्यावी हिरव्या ओठी. तुझी पावले मीही थोडी चुंबून घ्यावी हिरव्या ओठी. ती सुद्धा शेवटची चारोळी होती, ती सुद्धा खूप भारी होती. अशा प्रकारे आपला हा पहिला टप्पा चारोळींचा संपलेला आहे आणि आता आपण वळणार आहोत दुसऱ्या टप्प्याकडे. बघूया दुसऱ्या टप्प्यामध्ये हा कवींना कोणता टास्क मिळतोय ते. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा सेलिब्रेटिंग पाऊस. पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळतोय आणि आपल्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आपण एका छोट्याशा सुंदर अशा कुटीपासून करतोय. आणि या दुसऱ्या टप्प्याची थीम आहे ती म्हणजे पाऊस. आणि या पावसाबद्दल कविता करण्यासाठी आपल्या कवी कट्ट्याचे हेच कवी सज्ज झाले आहेत. आणि आता आपण सुरुवात करूया चंद्रहास, पावसावरची तुझी कविता आणि त्याबद्दल काय सांगशील. पाऊस हा नेहमीच मनाला रिझवणार आहे आणि हा मनाला रिझवणारा पाऊस कवीच्या कवितेतून नक्कीच शब्दातून उतरत असतो. तर या पावसावर मी कविता केली आहे, त्याच्याबद्दल आपण ऐकूया. पावसाच्या दिवसात सारं कसं हिरवगार आणि उलचिंब असतं. पावसाच्या दिवसात सारं कसं हिरवगार आणि उलचिंब असतं. पावसाच्या प्रत्येक थेंबात स्वतःचं प्रतिबिंब नाही तर सूर्यबिंब दिसतं. पावसाच्या दिवसात सारं कसं हिरवगार आणि उलचिंब असतं. सुख म्हणजे काय असतं. सुख म्हणजे काय असतं हे कळून येतं कुहू कुहूची तान ऐकू आल्यावर. सुख म्हणजे काय असतं हे कळून येतं कुहू कुहूची तान ऐकू आल्यावर. इंद्रधनुचे सप्तरंग पाहताना कुठे शुद्ध असते भान हरपून गेल्यावर. रिमझिम सरीतून आनंद घन बरसत राहतो. रिमझिम सरीतून आनंद घन बरसत राहतो.
तुला भिजलेली पाहण्यासाठी तो उतावीळ तरसत राहतो. काय सांगू पावसाच्या दिवसात, काय सांगू पावसाच्या दिवसात दुःख सुद्धा पसरत जात. काय सांगू पावसाच्या दिवसात दुःख सुद्धा पसरत जात. अन आठवणींच्या शेवाळ्यावर, अन आठवणींच्या शेवाळ्यावर मन मात्र घसरत जात, मन मात्र घसरत जात. पावसाच्या दिवसात सारं कसं हिरवगार आणि ओलचिंब असतं, ओलचिंब असतं. वा, क्या बात आहे. खूप भारी अशी कविता चंद्रहास यांनी केलेली आहे. आणि पावसावर आणखीन 2 कविता आपण इथे ऐकणार आहोत या टप्प्यामध्ये. आणि आता आपल्या सोबत आहेत स्वप्नील चाफेकर. स्वप्नील चाफेकर, तुझी कविता काय वेगळी असणार आहे पावसाबद्दलची? आपल्याला पाऊस भिजवतो, काही वेळा रडवतो सुद्धा. म्हणजे पाऊस माणसापेक्षा जास्त मोडी झालाय यंदा. तर तसा पावसाचा एक वेगळा मूड आपण ऐकणार आहोत. पावसाच्या दिवसात सकाळी सूर्य दिसत नाही, रात्री चंद्र दिसत नाही, त्यानेच सुरुवात करतो. थोडी गाऊन म्हणतो. चंद्र नाही रात्री, सूर्य नाही दिवसा, चंद्र नाही रात्री, सूर्य नाही दिवसा. काय तुझी मस्ती ही रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा. असतोस कुठे महिनोन महिने, तोंड नाहीस दाखवत, आलास तरी करतोस दंगा, चिखल गाळ माखवत. लहरी राजा, लहरी राजा तुझा कोण देणार भरवसा. काय तुझी मस्ती ही रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा. कशी रे बुडवतोस माझी कागदाची होडी, लहानपणची दोस्ती आपली खेळू नकोस रडी. इतक्या लवकर विसरलास का तुला दिला पैसा. काय तुझी मस्ती ही रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा. शेवटचा कडवा. मल्हारा रे कसे तुझे हरवले सूर, मल्हारा रे कसे तुझे हरवले सूर. होडी माझी बुडू दे पण आणू नकोस पूर. मल्हारा रे कसे तुझे हरवले सूर. होडी माझी बुडू दे पण आणू नकोस पूर. ढगातून ये रे, ढगातून ये रे, डोळा येऊ नकोस ऐसा. काय तुझी मस्ती ही रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा, रे उन्हाळ पावसा. क्या बात आहे. खूप सुंदर. आणि याच पावसावर आपली शेवटची कविता आहे जी अमोल मटकरने लिहिलेली आहे. सो आपण अमोल मटकरची पण कविता जाणून घेऊया. काय कविता असणार आहे तुझी इतरांपेक्षाही वेगळी? नाही, वेगळे पण म्हणजे पाऊस म्हटलं की आठवण असते. आणि मग तो पाऊस आला की अनेक आठवणी येतात आपल्याला. तर त्या संदर्भातच लिहिलेली आहे की पावसाच्या स्वरसरींनी मातीवरती वार केले, पावसाच्या स्वरसरींनी मातीवरती वार केले, आठवांनी अन तुझ्या मग पार मजला ठार केले. ना कुणाशी वैर माझे, नाही वाणी स्वैरही. हे पटणार नाही वाटतं कोणाला. ठीक आहे. ना कुणाशी वैर माझे, नाही वाणी स्वैरही, तरीही जळती लोक सारे आप्त आणि गैरही. ना कुणाशी वैर माझे, नाही वाणी स्वैरही, तरीही जळती लोक सारे आप्त आणि गैरही. मी हमेशा दुश्मनांचे सोहळे सत्कार केले, आठवांनी अन तुझ्या मग पार मजला ठार केले. प्रेम माझे शुद्ध आणि शुद्ध अंतःकरणही, प्रेम माझे शुद्ध आणि शुद्ध अंतःकरणही, हसत स्वीकारित होतो हर्ष अश्रू मरणही. हसत स्वीकारित होतो हर्ष अश्रू मरणही, तरीही रोज भावनांनी दुष्ट अत्याचार केले, आठवांनी अन तुझ्या मग पार मजला ठार केले. खूप सुंदर अशी कविता या टप्प्यावर सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाल्यात. आणि आता आपण वळणार आहोत ते म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणती थीम या कवींना मिळते ती बघूया. आणि आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा सेलिब्रेटिंग पाऊस.
एकदा स्वागत. आणि आपल्या तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्प्याची आपण सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे वाशीमधल्याच मिनी सिशोर या लोकेशन पासून. या लोकेशनचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे प्रत्येक कपल हे आपापलं प्रेम आपापल्या परीने व्यक्त करत असतं. आणि खरंच ही खासियत आहे या इकडच्या लोकेशनची. आणि म्हणूनच आपली ही थीम आहे या टप्प्यामधली, ती म्हणजे पाऊस आणि प्रेम. सो आपण या थीमला सुरुवात करणार आहोत. आणि या थीमसाठी पाऊस आणि प्रेम यावर कविता करण्यासाठी आपल्या सोबत आहे हर्षल राणे. सो हर्षल, तुझी काय कविता असणार आहे आणि त्यामागचं कारण काय? त्यामागचं कारण म्हणजे की आपल्याला ज्या आठवणी येतात लहानपणी पण कोणीतरी प्रेम केलेलं असतं. सो ते आतापर्यंत कोणी घेतलेलं नाहीये तो टॉपिक, म्हणून तो टॉपिक मी घेतो. सो कविता आहे, 10वीतला मुलगा आहे, तो नंतर जाऊन हे आठवतोय. तुला थोडा उशीर झाला की वाट पाहावी लागायची. तुझ्या टॉमीला दारात बघून वाट माझी लागायची. माझी हाक काही नाही, टॉमीची हाक तुला भली ऐकू यायची. त्याला तू तिथे कुरवळायचीस आणि इथे माझी जळायची. मग एकाच छत्रीत पावसात आपण भिजत शाळेत जायचो. कोणालाही मी दिसू नये म्हणून माझेच डोळे झाकायचो. कुठेही सोबत जाताना, शाळेत एकत्र असताना एकमेकांची सवय झाली होती तुझ्या माझ्या हातांना. जरा कुठे गेलीस की तुला शोधत फिरायचो. जरा कुठे दिसलीस की जोर जोराने नाचायचो. तुला वर्गाबाहेर काढल्यावर खूप खोड्या करायचो. बाईंनी गेट आउट म्हणताच हेच हवं होतं म्हणायचो. पीटीच्या तासाला आपण भलतीकडेच भटकायचो. मुलगी म्हणून तू सुटायचीच ग, मीच नेहमी लटकायचो. विसरू नकोस कधी प्रेमातल्या आठवणी. आटू नको देऊस डोळ्यातलं पाणी. जुने दिवस आठवले की रडशील म्हणून मी तुझ्या समोर येत नाही. चुकूनही असा विचार करू नको, मी तुझ्याशी प्रेम करत नाही. तुझ्या माझ्या प्रेमाचा बघ कसा शेवट झाला. पाहिलेल्या पिक्चर पैकी एकही कामात नाही आला. क्या बात आहे. दर्दभरी अशी कविता आज हर्षल राणेने आपल्याला या लोकेशनला ऐकवली. आणि याच्यानंतर आपल्या सोबत आहे गजानन. आणि गजाननची काय कविता आहे बघूया आपण. पावसाच्या काळजाला सल अशी बोसायची. तू मला भेटून जेव्हा पावसा भेटायची. तो तिथे थेंबात चिंब पाहायचा रस्ता तुझा. अन तू सखे माझे बहाणे पावसा सांगायची. पावसाच्या काळजाला सल अशी बोसायची. फुलपाने पाखरांना वेड तुझे लागले. पावसाला समजले ते भाव त्यांच्या आतले. राग आला पावसाला त्या निसर्गावर असा. पावसाला राहिला ना मग कुणाचा भरवसा. स्वैर होऊन पावसाने मेघ सारे ओतले. वाचले ना फूल पक्षी अश्रू नैनी गोठले. पूर आला पावसाचा पापण्यांच्या आतला. बगसय पाऊस तुझ्यासाठी कैसा मातला. तू तरी मज भेट द्याया रोज उशिरा थांबते. पावसावर हसते अन नाव माझे सांगते. खूप झाला वेळ झाली हद्द ही बोलायची. वेळ तू ग ठरव सखे पावसा भेटायची. पावसाच्या काळजाला सलशी बोसायची. तू मला भेटून जेव्हा पावसा भेटायची. सो अशा प्रकारे सेलिब्रेटिंग पाऊसच्या निमित्ताने 3ही टप्पे आपले पूर्ण झालेले आहेत. आज याच निमित्ताने क्रिएटिव्हिटीच्या दुनियेत वावरणारे हे कवी आपल्या सोबत होते. खरं तर कवी म्हणून ते प्रतिभावान आहेतच, मात्र त्यांचे शब्द हे पाऊस आहेत. म्हटलं तर मोजता येण्यासारखे आणि म्हटलं तर थेंबासारखे. आपण फक्त निसर्गाने लिहिलेली पाऊस नावाची कविता आठवत राहायची, आपल्यासाठी आणि मनातला पाऊस सेलिब्रेट करण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश आणि हरीशसह जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.